अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांना आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमच्या सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे, अखंड आयुष्य मिळू दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येकाला धनवान व्हावं, श्रीमंत व्हावं, मोठं व्हावं, मालामाल व्हावं असं वाटत असतं आणि हे आपल्या आयुष्यात चढ उतार हे ठरलेले असतात। पण मी जे काय उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्ही नक्कीच प्रगतीपथावर जाल। तुमच्या आयुष्यात नेहमी प्रगती होत राहील, तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे नेहमी पैसा येत राहील, तुम्ही धनवान व्हाल, श्रीमंत व्हाल, तुमच्याकडे खूप पैसा येईल। मी असं नाही म्हणणार की तुमच्याकडे आजच्या आज मी सांगितलेले उपाय केल्यावर करोडो रुपये मिळाले, पण तुमच्याकडं जर मी हे सांगितलेले उपाय केले तर थोडे थोडे का होईना उपाय केल्यानंतर प्रगती होईल, व्यवसायात वाढ होईल, छोटे छोटे तुम्ही बिझनेस करायचे तुमच्या डोक्यात येईल, काही ना काही करण्यासाठी तुम्ही धडपडाल आणि तुमच्या आयुष्यात पैसा यायला सुरुवात होईल। बघा, आपण डॉक्टरकडे जातो आणि एखाद्या आजारावरती आपण डॉक्टरला सांगून गोळ्या आणतो। ह्या गोळ्याचा आपल्यावरती उपयोग व्हायला म्हणजे आपल्या औषधाचा आपल्या शरीरावरती परिणाम जे व्हायला कमीत कमी 2, 4, 8 दिवस लागतात। जसं संपूर्ण सारामृतचे 51, 108, 21 पारायणचा संकल्प करा, दुर्गा सप्तशतीचा संकल्प जो केलाय ते पूर्ण केल्यानंतर त्याची फळ यायला जसं वेळ लागतो तसं मी सांगितलेल्या ह्या उपायाचा उपाय केले तर तुम्हाला ह्याचा फरक पडायला थोडे दिवस लागतील। लगेच तहान लागली की आड काढला, पाणी घेतलं असं नाही आहे। तुम्ही जे उपाय करता ते अगदी मनापासून करा। ज्योतिषशास्त्रानुसार जे हे मी उपाय सांगते ते अगदी तुम्हाला फायदेशीर पडतील, त्याचा फरक पडेल, मी अगदी खात्रीशीर सांगते। आणि हे उपाय जे आहेत हे छोटे छोटे वाटतात पण अगदी महत्त्वाचे असतात। बघा, आपण एखाद्या ठिकाणी कुंडली दाखवायला जातो आणि त्यावेळेला आपल्या कुंडलीमधले कुठले तरी ग्रह दोष असतात आणि ते आपल्याला सांगतात की एवढ्या एवढ्या ह्याची शांती करा, ह्या ग्रहाची शांती करा, त्या ग्रहाची शांती करा आणि आपल्याला हजारो रुपये खर्च करून शांती करायला लावतात पण फरक काय पडत नाही। पण मी हे जे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार ॲस्ट्रॉलॉजिस्टच्या नुसार सांगते हे उपाय तुम्ही नक्की करा। हे उपाय जे आहेत ते ॲस्ट्रॉलॉजरनं सांगितलेले उपाय आहेत, त्यामुळे तुम्ही हे उपाय जर केले तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल एवढी मी खात्री देते। बघा, उपाय हा मी पहिला जो उपाय सांगणार आहे हा मंगळवारी करायचा आहे। तुम्ही स्त्रियांनी, पुरुषांनी, दीदी, दादा, मुलं, मुली कोणी हा उपाय करू शकतं। स्त्रियांनी फक्त मासिक धर्मामध्ये हे उपाय करू नयेत आणि बाकी सुतकामध्ये सुद्धा हे उपाय तुम्ही करायचे नाहीत। बाकी कुठल्याही मंगळवारी तुम्ही सुरुवात करा, उद्याच्या मंगळवारी करा, पुढच्या मंगळवारी करा, कधी करा। बघा, उपाय काय आहे, कलाव्याचा दोरा जो असतो ना लाल पिवळा पूजेच्या दुकानात, तो दोरा घेऊन यायचा, तुम्ही आधी आणून ठेवा। मंगळवारी सकाळी तुम्ही नित्यनेमानं अंघोळ पूजा वगैरे केल्यानंतर तो दोरा जो आहे तो दोरा तुम्ही घ्यायचा आणि त्याला 3 गाठी मारायच्या। 3 गाठी मारत असताना श्रीम 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 म्हणायचा आणि 3 गाठी मारायच्या। त्यानंतर तो दोरा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि 108 वेळा श्रीम 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 म्हणत 108 वेळा म्हणायचं मंत्र आणि त्यानंतर हा दोरा तुम्ही उजव्या हातामध्ये मंगळवारी बांधायचा। त्यानंतर पुढच्या मंगळवारी तो दोरा काढायचा, अशीच सेवा करायची आणि दुसरा दोरा बांधायचा। पहिला दोरा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाला बांधला तरी चालेल। बघा, मासिक धर्मामध्ये तुम्ही हा दोरा काढून बाजूला ठेवायचा किंवा झाडाला बांधायचा आणि दुसऱ्या मासिक धर्म झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी परत स्त्रियांनी हा उपाय करायचा। हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात 100% फरक पडेल, तुमच्या आयुष्यात बदल होईल, तुम्ही काही नाही काही काम करण्यासाठी धडपडाल, त्यातून तुम्हाला पैसा येईल, तुम्ही श्रीमंत व्हाल। पण कष्ट हे करावेच लागणार। जे कष्ट मेहनत करण्यासाठी आपल्याला
हे उपाय प्रगतीपथावर नेण्यासाठी असतात। दुसरा जो उपाय आहे बघा, आपण वाणसाठी जे पूजेला संक्रांतीला लोटकी जी आणतो ना आपण, त्याला काय म्हणतो, बोळकं किंवा लोटकी, छोटी छोटी पण लाल कलरचं असावं। हे भाजलेलं बोळकं असावं, कच्च्या मातीमध्ये शुक्राचं प्रतिनिधित्व असतं आणि भाजलेलं ते मडकं असतं, त्यात मंगळाचं प्रतिनिधित्व असतं। हे भाजलेलं बोळकं घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही दूध भरायचं। मग ते तुम्ही गाईचं, म्हैशीचं कुठलंही भरा आणि हे दूध भरलेलं तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवायचं। हे तुम्ही कधी करू शकता, कारण मंगळ, शुक्र, शनी, चंद्र हे जे ग्रह आहेत ह्यांचे शांत करायचा हा उपाय आहे। आणि हे शांत करण्याचं काम ह्या मडक्यात ठेवलेलं दूध फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हे ग्रह शांत होतील आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होईल, तुम्ही धनवान व्हाल, श्रीमंत व्हाल, तुमच्या आयुष्यात खूप प्रगती होईल। हे मडकं जे आहे दूध भरलेलं हे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवायचं। हे तुम्ही किती दिवस ठेवायचं, 2 महिने, 4 महिने, 5 महिने ठेवू शकता। ते घट्ट होईल तसं तसं तुमचे ग्रह, तुमचे जे शुक्र, शनी, मंगळ, चंद्र हे एकत्र तुमचे स्ट्रॉंग होतील। चंद्रमा आणि मंगळ एकत्र आल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही। म्हणून हा तुम्ही दुधाचा जो मडक्यामधला बोळक्यामधला उपाय तुम्ही करायचा, हा कधीही करू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझ्या आयुष्यात जे प्रगती होते ती कमी कमी होते किंवा माझ्या आयुष्यात पैसा यायचा थोडा कमी कमी व्हायला लागला, त्यावेळेला ते मडकं काढायचं, ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आणि दुसरं बोळकं किंवा जे मडकं लाल कलरचं भाजलेलं आहे ते घेऊन परत त्यामध्ये दूध भरायचं आणि तुम्ही परत फ्रीजरमध्ये ठेवायचं। हे छोटे छोटे वाटणारे जे उपाय आहेत ते अगदी ज्योतिषशास्त्रानुसार आहेत आणि हे उपाय जर तुम्ही केला तर 100% खात्रीशीर मी सांगते हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार। फक्त विश्वास ठेवून करा। मी केलं तर ह्याचा फरक पडेल का, मी करू का नको, केलं तर त्याचा फायदा होईल का, असं मनात शंका न आणता अगदी विश्वास ठेवून उपाय करा, तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल एवढी मात्र मी खात्री देते। आणि हे उपाय करत असताना तुम्ही अगदी स्वामी समर्थांना, दत्त महाराज, तुम्ही ज्या गुरूंवर देवावर श्रद्धा ठेवता त्यांना तुम्ही प्रार्थना करून हे उपाय करा। बघा, हे उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच फरक पडणार नाही। आपण संपूर्ण सारामृतचं पारायण करतो, आपण संकल्प करतो एवढे एवढे पारायण मी करतो, 21, 51, 108, 11 किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, गुरुचरित्राचे पारायण करतो। ही पारायण करत जाल तसं तसं तुम्हाला फरक पडत जातो, हळूहळू फरक पडतो, एकदम नाही फरक पडत। तसं हे उपाय केल्यानंतर तुम्हाला हळूहळू फरक पडत राहील एवढं मात्र निश्चित। आणि त्यानंतर तुम्हाला ह्याचा फरक जाणवत राहील। हे बघा तुम्ही करून आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा, कमेंट करा, एवढं मी सांगते। श्री स्वामी समर्थ।